हे बघा आता आम्ही पवना कॅम्पिंगला आलेलो आहे. माझ्यासोबत आदित्य पासलकर असा ट्रेडर आणि आमचे काही IT मधले काही फ्रेंड आहेत. तर हे सुद्धा पण आलेले आहेत. आम्ही फुल एन्जॉय आणि पार्टी करायला आलेलो आहे. तर आता आमची पार्टी चालू होत आहे. चला आत्ताच आम्ही आमच्या कढईला आणि पातेल्याला मस्तपैकी माती लावून आता मस्तपैकी आम्ही एक व्हेज राईस आणि मस्तपैकी चिकन बिर्याणी बनवणार आहे. त्यासाठी आम्ही आलेलो आहे. ह्यातले काही व्हेज आहेत तर काही नॉन व्हेज आहेत. तर आता आम्ही शुभमकडे काम सोपवलेलं आहे. ते म्हणजे बाकीचं सगळं काय असेल ते मटेरियल चिरून बिरून कापून घ्यायचं आहे. कुक आहे. हा कुक आमचा 2 वर्ष झाला आम्हाला जगवतोय मस्तपैकी. तर सध्या तुम्हाला आता आमची लोकेशन दाखवतो जिथं आम्ही पार्टी करणार आहोत. हा आमचा मस्तपैकी चुला आहे आणि इथं आम्ही खूप चांगलं जेवण चांगल्या प्रकारे बनवून अशी टेस्ट घेणार आहे आणि आस्वाद घेणार आहे. चला तर आमचा कुक आलेला आहे. कुकने सगळं घेतलेलं आहे. इकडे व्हेजची तयारी आहे आणि तिकडे नॉन व्हेजची तयारी आहे. तर तयारी खूप जोरदार आणि जबरदस्त चालू आहे मित्रांनो. आम्ही मस्तपैकी पहिल्यांदा काय करणार आहे मित्रांनो, मस्तपैकी जेवण बिवण बनवणार आहे. मग नंतर ना आम्ही थोडंसं पोहून येणार आहे. मग एक थोडीशी रेस्ट घेणार मस्तपैकी चटईवरती मस्तपैकी या सुंदर अशा वातावरणात एन्व्हायरमेंट मध्ये. आणि नंतर ना आम्ही मग जेवणाचा आस्वाद घेणार आहे. आराम राहिला ना. देवी इकडे इकडे देवी इकडे या. हा तर इकडे आम्हाला एक देव पण सापडला मित्रांनो. असा एक चप्पल नाही मित्रांनो. आणि आधी ते पासलकर कोणता देव काय माहित नाही आम्हाला. देवाचं नाव नको बाबा हाय तो देव. कांदील कापायचा तिकडे दे बरोबर मला घे पाय पडताना. तर आमचे मित्र देवाचे पाया पडताना मित्रांनो, आपण सध्या बघू शकता आम्ही सध्या व्हेज पुलावची तयारी करत आहे. आमचे 2 मेनू ठरलेले आहेत. एक व्हेज पुलाव आणि दुसरी चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणीचा प्लॅन आपल्याला कारण आपल्याला जर नाही आले चिकन बिर्याणीचा प्लॅन अजून काही फायनल झालेला नाही. चिकन आणलेले. जर आमचे बाकीचे मेंबर नाही आले तर आम्ही फक्त व्हेज बिर्याणीच बनवणार आहे. आणि संध्याकाळी तो चिकनचा प्लॅन पोस्टपोन करणार आहे. पोस्टपोन करणार. डबल पार्टी करेंगे जल्लोष. आलेला क्लोजअप मध्ये गेले मात्र लागतं. मसाला दिसतोय का पडत. मिरची पावडर घे. आणि सध्या आम्ही जिंजर मसाला टाकत आहे. जिंजर गार्लिक पेस्ट, गार्लिक कंसात कसं बाळांनो आम्ही गार्लिक पेस्ट. आम्ही काय असं रोज रोज उद्योग करत नाही म्हणून आम्हाला व्यवस्थित नाव येत नाही. आणि आम्ही चांगल्या प्रकारे बनवण्याचा प्रयत्न तर खूप हमखासपणे करतोय. आम्हाला माहित नाही आम्ही काय, पण आम्हाला माहित आहे आमचा व्हेज पुलाव एकदम बेस्ट बनणार आहे. आमच्याकडं इम्पोर्टेड असा हॉटेल मॅनेजमेंटचा स्टुडंट आहे. चाय बिर्याणी मसाला आणि हळद हे बघ. फॉरेनवरून आलेला अण्णा पिकनिकला आल्यासारखा अण्णा वागतोय. आणि सध्या हे आमची राईस आहे हा. आणि हा थोड्याच वेळात आता ह्याच्यात बुडून मारून टाकणार आहे. आणि त्याच्यात आपण बघू शकता ही ग्रेव्ही कसली भारी मस्त दिसू राहिलेली. लिंबू चिरून. राम राम भाई साऱ्यांना.
आणि आज कुछ तुफानी करते असं म्हणत आपला खतरनाक म्हणतात नाही रे तसं नको म्हणू. आणि झाडावरती वाटतं मुंगे आहेत आणि बघ येत असेल तर चढ नाही तर जाऊ दे चढ मग जाऊ दे मुंग्या आणि झाड चढलेले आहे. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल हा पोरगा नक्की कोणत्या झाडावरती चढलेला आहे. आणि आज जांभळाच्या झाडावर चढलेले आहेत. जांभळं आहेत का नाही ते माहित नाही. त्यांना घ्यायला आणि आपला कार्यकर्ता खूप सारे जांभळं घेऊन आलेले आहे आपल्यासाठी. आणि हे बघ हॅलो कोण लागला की तोच लावला आता आम्हाला काय माहिती नंतर आणि खतरनाक झाडावरून हा उतरलेला आहे. मोठी अशी ट्रिप झालेली आहे गाईस. तिकडे हिरवळ दिसत आहे का तिथं आमचा कॅम्प आहे. तिथं आमचं सध्या बिर्याणीचं बनवायचं नियोजन चालू आहे. आणि आम्ही सध्या आता ज्यांना पोहता येतं असे 4-5 जण आहेत ते पोहण्यासाठी इथं आलेलो आहे. आणि इथं आम्हाला एका मित्राला इथं पाण्यात काहीतरी सापडलेलं आहे तो तुम्हाला दाखवतो. आणि आम्हाला इथं शिंपला सापडलेला आहे. आता तुम्हाला थोडासा व्ह्यू पण दाखवतो इथनं कसं भारी वाटतं. दगडा बघा किती टप्पे पडतात. 1 3 4 टप्पे. आणि आपला मोबाईल वॉटरप्रूफ नाही तरी पण आपण इकडे अशी खतरनाक व्हिडिओ शूटिंग चालू आहे. दगडाचे टप्पे एकदम खतरनाक असा व्ह्यू आहे इकडं. बाद झाला मित्रांनो तुम्ही बघू शकता आमचे बाकीचे मेंबर्स आलेले आहेत. ते पार्क तिकडून येत आहेत. व्हेज बिर्याणी बनलेली आहे येऊन बनवलेलं आहे. आणि तिकडे नॉन व्हेजचा प्लॅन चालू आहे आपण बघू शकता. आमची व्हेज बिर्याणी आहे सध्या काढायचं काम बाहेर. आणि व्हेजिटेरियन मेंबर फक्त 3 4 5 आहेत. आमचे 3च व्हेजिटेरियन मेंबर आहेत. आणि तिकडे नॉन व्हेजचा कार्यक्रम चालू आहे. आणि आम्ही इथला जाळ लावलेला तो विजून टाकलेला आहे. इथं आमची चिकन बिर्याणी रेडी होत आहे. तिला गरम राहण्यासाठी हे खतरनाक पोरांनी नियोजन लावलेले. आणि सध्या आता सगळीच्या सगळी डायरेक्ट निघालेले आहे पोहायच्या दिशेने. आमचा मेंबर एक खतरनाक रेडी आहे कधीपासून अर्धा तास. आमची दुसरी वेळ आलेली आहे. परत नवीन मेंबर ऍड झालेले आहेत आमचे. आणि आम्ही परत चाललेलो आहे पोहण्यासाठी. आणि आमचा मेंबर कार्यकर्ता खतरनाक मध्ये उतरलेला आहे. कसा
येतील खाली. आणि अशा प्रकारे इथे मिरच्या चिटलेले आहे सगळे हारलेले आहे. सध्या आमचं जेवण बिवण पोहून बिवून झालेलं आहे. आणि इथं आम्ही झोपलेलो आहे मस्त चिल मध्ये झोपलेलो आहे, पडलेलो आहे. पवना कॅम्पिंग आमच्या आठवणीतला दिवस राहणार आहे, यात काही वादच नाही. बिकॉज आम्ही भरपूर सारी मजा आर पार करून टाकली सगळं पवना कॅम्पिंग. तर मी काय म्हणतोय आदेश, काय ते आदित्य, मस्त असा पवना कॅम्पिंगचा प्रवास आपला खूप छान झालेला आहे. आणि अजून आपल्याला 3 मेंबर ऍड होणार आहेत. वायझेड आहे ते पण. आता आमचं 5 ते 8 लिटर पाणी घेऊन आमचं संपलेलं. पुन्हा एकदा आमचा एक कार्यकर्ता घेऊन येत आहे तात्या. आणि आता सध्या आमचं सगळं संपलेलं आहे. तिकडे ते नॉनव्हेज कार्यकर्ते नॉनव्हेज खात आहेत आणि आमची व्हेजची इकडे बसून आहे सध्या. आणि बाय बाय, संपली आमची कॅम्पिंग. मराठी पवना कॅम्पिंग का सारा मराठी आपलं चॅनल सगळं आपला जेवढा काय आपला जो सोबत घेऊन आलो होतो सगळा बोरिया बिस्तर गुंडवून आम्ही चाललेलो आहोत. तर आम्ही मस्तपैकी बिर्याणी आणि व्हेज पुलाव वगैरे खाऊन मस्तपैकी स्विमिंग करून पवना कॅम्पिंग करून आता आमचा सगळा एंड ऑफ द डे झालेला आहे. तर आता आम्ही चाललेलो आहे. आता मुंबई इंडियन्सची मॅच आहे, सो आमचा डोके खूप त्यासाठी आग्रह आहे. त्यांचा पांड्या खूप आवडीचा आहे रोहित शर्मापेक्षा. सो आम्ही चाललेलो आहे. गावात गुंतलो असतो पण थोड्या काही गोष्टीमुळे आम्ही गावात नाही गेलो. तर आता आम्ही मस्तपैकी एका आजींना थोडस खाऊ देणार आहे. त्या आजींमुळे आम्हाला बराच मोठा राऊंड मारायला लागला. काही ठेवलं नाही.